श्री गणेश महासंघ के कार्यालय का उद्घाटन समारोह बड़े उत्साह से संपन्न हुआ है। श्री गणेश महासंघ जालना के ऑफिस का उद्घाटन और श्री गणपति मूर्ति प्रतिष्ठान बड़े उत्साहपूर्ण वातावरण में किया गया। श्री गणेश महासंघ जालना के ऑफिस उद्घाटन माननीय भूतपूर्व केंद्रीय राज्य मंत्री श्री राव साहेब पाटिल दानवे के हस्ते किया। हर साल की तरह इस साल भी अखंड परंपरा गणपति महासंघ जारी है। स्वर्गीय रूपा पहलवान खरे, स्वर्गीय नंदकिशोर साहनी और पुराने नेताओं के कार्यकाल से नवे नेता और जालना शहरवासियों के सहकार्य से चालू है। आगे भी गणेश महासंघ की परंपरा चालू रहेगी, ऐसी आशा है। श्री गणेश महासंघ शहर के सभी गणेश मंडलों पर नियंत्रण रखकर 10 दिन और गणपति विसर्जन दिन तक अच्छे कार्यक्रम लेकर अपनी जवाबदारी पार करना ये श्री गणपति महासंघ का कर्तव्य है। भूतपूर्व केंद्र राज्य मंत्री राव साहेब पाटिल दानवे ने गणेश महासंघ कार्यालय के उद्घाटन समारोह में कहा। इस उद्घाटन समारोह में जालना आमदार कैलाश सेठ गोरंट्याल, उबाठा शिवसेना के जिला प्रमुख भास्कर राव आंबेकर, विधानसभा प्रमुख भास्कर दानवे, जालना शहर महान नगर पालिका आयुक्त संतोष खांडेकर, कैलाश सेठ लोया राजुरी संचालक स्टील प्राइवेट लिमिटेड, एडवोकेट ब्रह्मानंद चौहान प्रदेश संगठन सचिव आरपीआई, राजेश राउत प्रदेश कार्यकारिणी सदस्य भाजपा, नंदू भैया जांगरे शहर जिलाध्यक्ष शरद चंद्र पवारगट, राजेंद्र गोरे अध्यक्ष जालना गणेश फेस्टिवल, राजेंद्र राक, विष्णु पाचफुले शहर जिलाध्यक्ष शिवसेना, बाला परदेसी शहर जिलाध्यक्ष उबाठा शिवसेना, अर्जुन गेही उद्योजक, राजेंद्र वाघमारे भूतपूर्व उपाध्यक्ष नगर परिषद जालना, तुकाराम नेता मिसाट, विकास कुमार बागडी, दिनेश नंद, डॉक्टर शिवदत्त विजय सेनानी, डॉक्टर कैलाश सचदेव, एडवोकेट परमेश्वर गदगेठे, रोशन चौधरी, दत्ता सेठ राउत, भीमा वाघमारे, मनीष बागड़िया, दत्ता सोनने, प्रकाश राउत, भोसले सर, भूषण नंद, अजय नंद और श्री गणेश महासंघ के अध्यक्ष अशोक अन्ना पानगरकर, महासचिव पारस नंद यादव, कार्याध्यक्ष एडवोकेट महेश धन्नावत और बड़े संख्या में श्री गणेश महासंघ के आजी माजी पदाधिकारी उपस्थित थे। श्री गणेश महासंघ के कार्यालय पर भूतपूर्व राज्य मंत्री अर्जुन राव खोतकर ने भी अपनी उपस्थिति दर्शाई। दिगंबराय च दिगंबराय नमः शिवाय च नमः शिवाय जलेन शीतलीकरणं देवतानामवन्दनं जगत्वे समुद्रपर्यन्ताय एकराविश श्लोक विश्वे देवा समासदेति एकदंताय विद्महे वक्रतुंडाय मंगलमूर्ती। एक सार्वभौम सर्वांनी वाचन करायचं आहे। भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे संविधान अंगीकृत करून अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करत आहोत। जय हिंद, जय भारत। संकल्पना स्वर्गीय आदरणीय बाबूरावजी पंडित, स्वर्गीय लक्ष्मीनारायणजी पिंपरे, स्वर्गीय जगन पैलवान दादांचं स्वागत होत आहे। याचप्रमाणे आदरणीय कैलाशजी गोरंट्याल साहेब यांचं स्वागत करण्यासाठी मी महासंघाचे कार्याध्यक्ष पारसनंदजी यादव साहेबांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं स्वागत करावं। कैलाशजी गोरंट्याल साहेबांचं जोरदार टाळ्या वाजवून पुष्पगुच्छ देऊन महासचिवांचं स्वागत होत आहे। आदरणीय भास्कररावजी आंबेकर साहेब यांचं स्वागत करण्यासाठी मी आदरणीय ॲडव्होकेट महेश माजी नगराध्यक्ष शिवसेना प्रमुख भास्कररावजी आंबेकर साहेब यांचं स्वागत विनंती करतो। संतोषजी खांडेकर साहेब करण्यासाठी मी अर्जुनजी गेही यांना विनंती करतो। विष्णुभाऊ पाचफुले साहेब यांचं स्वागत। नंदूभाई प्लीज। त्यांच्या साक्षीनं या ठिकाणी गणेश महासंघाच्या कार्यालयाचं उद्घाटन झाल्याचं मी सर्वप्रथम गेले अनेक वर्ष मी स्वतः बघतो, 35 वर्षापासून तर मीच बघतो की दरवर्षी कुठल्याही प्रकारचा खंड न करू देता आणि ज्या काही नवीन टीम येतात, अगदी रूपा पैलवानापासून तर आतापर्यंत जे कोणी नेते मंडळी नवीन आली त्यांनी ही परंपरा जालन्याची चालू ठेवली।
मला असं वाटतं की ही एक अत्यंत चांगली गोष्ट आहे. एखादा उपक्रम सुरू करणं सोपं आहे, पण तो सतत टिकून ठेवणं आणि त्या उपक्रमाला तेवढाच प्रतिसाद दरवर्षी मिळणं ही जालना शहरातील नागरिकांची एक अत्यंत चांगली स्मरणीय बाब आहे. मला असं वाटतं की आपण पुढच्याही काळामध्ये ही चालू राहील अशी अपेक्षा मी जालनेकरांच्या वतीनं व्यक्त करतो. प्रामुख्यानं जालना शहरामध्ये जे काही गणपती मंडळं असतील त्या मंडळाचा महासंघ, तुमच्यावर जबाबदारी आहे की हे 10 दिवस या जालना शहरामध्ये कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार न घडू देता अत्यंत व्यवस्थितपणानं शेवटच्या दिवसापर्यंत या गावातला हा 10 दिवसाचा कार्यक्रम करणे आणि सर्व मंडळामध्ये आपण एकोपा ठेवून या मंडळाचा कारभार चालवणे अशी मी आशा व्यक्त करतो. चला, कार्यक्रम संपला. धन्यवाद.